भाजपला संधी नाही दिली तर आम्ही आमचा मार्ग बदलू. भाजपचा एल्गार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापली तयार करीत असताना खालापूर तालुक्यातही अशीच काही परिस्थिती आहे. येथे खरी लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन महायुतीतील पक्षात जरी असली तरी किंगमेकरच्या भूमिकेत भाजपा पुढे आहे. त्यामुळे या तीन पक्षात चांगलीच झुंपणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये आतापर्यंत युती पाहायला मिळाली आहे. त्यामुळे भविष्यातही या दोन पक्षांची युती होणार का नाही हे पुढील काळात ठरेल. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने एक पाऊल पुढे टाकीत कार्यकर्त्यांची आढावा बैठक NP हॉटेलच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किरण बेहरे आणि तालुकाध्यक्ष सनी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर चर्चा होत असताना आतापर्यंत आपण शिवसेनेसोबत युतीमध्ये राहिलो आहे. अनेक निवडणुकीत युतीतील शिवसेनेच्या उमेदवारांना मोलाचे सहकार्य केले असून त्यांना निवडून आणण्यात भाजपचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पुढे येऊ घातलेल्या निवडणुकीत आम्हाला सुद्धा उमेदवारी पाहिजे आणि निवडणुकीसाठी आमच्याकडे उमेदवार तयारही आहेत. मात्र मित्र पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर भविष्यात आम्ही आमचा मार्ग बदलू. आतापर्यंत शिवसेनेने भाजपला अपमानाची वागणूक दिली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवित असताना त्यांना सर्व माहिती देऊनच भविष्यातील पाऊलं उचलू. या निवडणुकीत महायुतीचे दोन पक्ष आमनेसामने आहेत. मात्र शिवसेनेला आम्ही पहिले प्राधान्य देणार असून त्यांनी आम्हाला सन्मानजनक वागणूक दिली नाही आणि आम्ही मागितलेली उमेदवारी नाही दिली तर वेळेला एकला चलोचा नारा लगावीत ही निवडणूक लढू. मात्र अपमानकारक वागणूक कदापि सहन करणार नाही आणि याचा फटका शिवसेनेला नक्कीच बसेल. कारण आजपर्यंत शिवसेनेच्या नेहमीच आम्ही पाठीशी राहिलो आहोत, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते किरण बेहरे यांनी यावेळी केले. तर वरिष्ठांशी या विषयांवर चर्चा केल्यानंतर वरिष्ठ जो निर्णय देतील त्यानुसार आम्ही काम करू. मात्र माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत निर्णय घेऊ, असे वक्तव्य तालुकाध्यक्ष सनी यादव यांनी केले. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेकडून नेहमीच आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने शिवसेनेसोबत काम करण्यास मनाई केल्याची आपल्या मनोगतात विचार मांडले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खालापूर पूर्वची या ठिकाणी बैठक झाली. थोडासा कार्यकर्त्यांच्या वर संभ्रम होता की बाबा सगळ्याच जागा शिवसेना लढणार की काय, पण तशी परिस्थिती काही नाहीये. काही विधानसभेला लोकसभेला सातत्याने भारतीय जनता पक्षाने कायमच शिवसेनेचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आमचे वरिष्ठ नेते आहेत हे योग्य निर्णय घेतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रतिनिधित्व मिळाल्याखेरीज या ठिकाणी आम्ही थांबणार नाही, अशी भूमिका आम्ही करणार खालापूर दोघांची आहे. पहिला प्रायोरिटी हा आमचा मित्र शिवसेना आहे. त्यांनी नाही दिलं तर राजकीय पर्याय हे सर्व प्रकारचे खुले आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाला प्रतिनिधित्व मिळाल्याखेरीज आम्ही कुठल्या गोष्टी गप्प बसणार नाही. आमची राजकीय ताकद आहे. आम्ही त्या वेळेला भारतीय जनता पक्षाला सन्मानजनक प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे, याच्यावर आम्ही कुठल्या प्रकारे तडजोड करणार नाही. आमदारांच्या दोन्ही निवडणुकीला आम्ही काम केलेलं आहे. या विधानसभेचा मी यावेळेला संयोजक होतो, त्यामुळे मी त्यातल्या जरा जास्त पुढे होतो. परंतु कार्यकर्त्यांना जर अन्याय असेल तर आम्ही आधी चर्चेने पसंती असेल तर 11 मार्गाने आम्ही त्या कार्यकर्त्यांच्या मागण्या मान्य करू. याच्या पुढे कार्यकर्ते अन्याय आम्ही होऊन देणार नाही. गेल्या वेळी 17 साली मी तालुका अध्यक्ष कर्जतला आम्ही 18 उभे केले होते. 6 जिल्हा परिषद 12 पंचायत समिती आहे. तेव्हा लढलो होतो, यावेळी लढू. आता परिस्थिती फरक आहे. यावेळेला भारतीय जनता वेगळा लढला तर त्याचा फटका शिवसेनेला बसेल. पार्टीची जी सध्याची स्थिती आहे आणि त्या स्थितीनुसार आपल्याला या ठिकाणी सर्वांची मानसिकता आहे की आपण लढलंच पाहिजे. कारण आज आपली ताकद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आहे. 5 वर्षापूर्वीची ताकद आणि आताची ताकद बेहरे साहेब याच्यात खूप फरक आहे. तुलनेने आम्ही तेव्हा कमी होतो, जागा मागताना देखील कमी पडलो, लढलो नाही. परंतु आताची परिस्थिती तशी नाही आहे. आता कुठेतरी कोणीतरी हाकलून न्यायचं आणि आम्ही त्याच्यासोबत जायचं असं बिलकुल होणार नाही. या ठिकाणी मी तुम्हाला आश्वस्त करतो. आपल्याला या ठिकाणी लढायचे, जिंकायचे. मग आपण कशा पद्धतीने लढणार? आपण आपल्या वरिष्ठांना आम्ही काय कळवलंय ते मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगतो. याच्यापूर्वी देखील आम्ही चर्चा केलेली आहे की तालुक्यामध्ये 2 मंडल आहेत, एक खालापूर पूर्व आणि खालापूर पश्चिम. जो हा तालुका 2 विधानसभेमध्ये या ठिकाणी विभागला गेलेला आहे. त्याच्यामुळे विचार करताना तालुका म्हणून विचार व्हायला पाहिजे एक तर, परंतु जागा वाटपामध्ये केवळ खालापूर मंडल म्हणूनच विचार आमचा व्हायला पाहिजे.
आणि जी युती कराल ती एकच युती पूर्ण तालुक्यात पाहिजे. त्याचं कारण सांगतो की भौगोलिकदृष्ट्या तालुका एक आहे, परंतु राजकीयदृष्ट्या तालुका वेगळा असताना 2 पंचायत समिती अशा आहेत की ज्या ह्या तालुक्यात आहेत, परंतु जिल्हा परिषदा अर्धे डिवायडेड. म्हणजे तिकडे जर एकाशी युती केली आणि इकडे एकाशी युती केली तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल की आम्ही नक्की करायचं काय. तिकडे आमचे आमदार सन्माननीय नेते महेश बालदी साहेब आहेत, त्यांनी जर एखाद्याशी युती केली आणि तिथे जिल्हा परिषद उमेदवार त्यांच्या पुरस्कृत असेल, त्यांच्या आदेशाने एखादा उमेदवार दिला त्यांनी, मग आणि इकडे युती वेगळी असेल, मग त्यांचा आदेश पाळायचा की त्यांच्या आदेशांचं उल्लंघन करायचं, हा कार्यकर्त्यांसमोर पडणारा एक पेच आहे आणि या पेचातून आमची सुटका झाली पाहिजे. मग त्याकरता ही बैठक आहे की युती ही एक संध असावी तालुक्याची, परंतु जागा वाटपाचा फॉर्म्युला हा की फक्त 2 मंडलं म्हणून करावा, कारण या मंडळामध्ये ताकद आहे. आज सन्माननीय आमचे विठ्ठल मोरे साहेब आहेत, यांनी या ठिकाणी सर्वात पहिले म्हणजे जे उमेदवार आज या ठिकाणी फिरतायत त्यांच्या आधीपासून मोरे साहेब कामाला लागलेले आहेत. त्याच्यामुळे मोरे साहेबांचा विचार हा जिल्हा परिषदेकरता पहिला व्हावा ही आमची मागणी आहे या ठिकाणी. जागा वाटप कोणाशी आपण चर्चा करू, मोरे साहेबांपासून सुरुवात करायची आपण आणि नंतर मग काय असेल ते पुढे. आता वरिष्ठ याच्यामध्ये साहेब काय सांगतील आपल्याला, आपण त्या पद्धतीने जाऊ, परंतु आपला जो हे आहे की ही सीट आम्हाला पाहिजे. आता दुसरा विषय, आम्ही 3 दिवसापूर्वी सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्यासोबत एक बैठक केली. तालुक्यातल्या आम्ही मोजक्याच लोकांना प्रमुख बोलवले होते, कारण ती 4 भिंतीआड चर्चा होती, परंतु ती आपण भाजपचे सर्व कार्यकर्ते आहोत, मला माहिती आहे पक्ष शिस्तीत आपण राहून काम करतो. त्याच्यामुळे आम्ही असं तुम्हाला गृहीत धरून चालणार नाही की आम्ही काहीतरी ठरवू आणि तुम्ही ते मान्य कराल. जे त्या 4 भिंतीत ठरलंय ते तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून आजची ही बैठक आम्ही या ठिकाणी तातडीने बोलावलेली आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही सन्माननीय आमदारांकडे मागणी केली की या तालुक्यामध्ये तुम्ही आम्हाला काय देणार आम्हाला, कारण आम्ही 2 वेळेला तुमचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. भाजपचा कार्यकर्ता कुठेही बोट दाखवाल तुम्ही आम्ही जागा ठेवलेली नाही आहे की आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काहीतरी उलट काम केलं, खासदार केला आणि आमदार केला. आम्ही दोन्ही वेळेस प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे यावेळेस तुम्ही आमचा विचार करावा. तेव्हा आमदार महोदयांनी आम्हाला असं सांगितलं की तिकडूनचा तालुका महेश बालदी लढतील, इकडूनचे आम्ही लढणार. म्हटलं हा फॉर्म्युला आम्हाला मान्य नाही, कारण आम्ही हे मंडळ वेगळं आहे, त्याच्यामुळे या मंडळामध्ये आम्ही आमची पार्टी काही कोणी ठेवणार नाही, आम्ही काही स्कोर करायचा नाही का, असा देखील आम्ही त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळेस ते म्हणाले की आम्ही जसं महानगरपालिका पनवेलमध्ये आम्ही केवळ 4च जागा घेतल्यात. मग त्या तुलनेने म्हटलं आम्ही खोपोलीत तरी आम्हाला किती जागा दिल्या तुम्ही, 8च दिल्या. ते म्हणतात आम्ही तुम्हाला सन्मानाने आता उपनगराध्यक्ष देतोय. मग तोच सन्मान जर आमच्या खालापूरमध्ये राखला गेला तर याच्यामध्ये वावगं काय होणार आहे का, असा देखील आम्ही त्यांना प्रश्न विचारला. परंतु त्यांनी या ठिकाणी त्यांची भूमिका मांडली. आम्ही त्यांना काही या ठिकाणी काही चुकीचं ठरवतं असं नाही, त्यांनी त्यांची पक्ष म्हणून त्यांनी आमदार म्हणून भूमिका मांडली. परंतु त्यांनी कुठेतरी आपला विचार करणे, कारण की गेली 2 टर्म त्यांना आमदारकीच्या निवडणुकीत आपण त्यांचं काम इमाने इतबारे केलेलं आहे. कारण मी स्वतः दोन्ही टर्ममध्ये आमदारांसोबत पूर्ण वेळ होतो. आबा वगैरे बरीच मंडळी म्हणजे 90% यातली मंडळी तेव्हा होती, आता नव्याने काही आली असतील, परंतु आपण इमानदारीत काम केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळी आपण काम करायचं आणि निवडणुका आल्या की आपण फरफडत जायचं असं होता कामा नये. म्हणून आजची ही आपण या ठिकाणी बैठक लावलेली आहे की तुमची पण मतं आम्हाला जाणून घ्यायची आहेत की तुमचं म्हणणं तरी काय या ठिकाणी. कारण जर आपल्याला जो सन्मानाने जागा देईल, याच्यापूर्वी देखील मी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की जो सन्मानाने जागा देईल आपण त्याचा विचार करावा, कारण भारतीय जनता पार्टी पूर्वीसारखी राहिलेली नाही आहे. जर आपण आता जर कात टाकली नाही तर पुन्हा परत आपल्याला चांगली वेळ येणार नाही. त्यामुळे आता ही वेळ आहे ती कात टाकण्याची वेळ आहे. आपण त्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे आणि सर्वांनी हा तालुक्याचा जो काही आपला हे ठरेल, फॉर्म्युला ठरेल, वरिष्ठ ठरवतील. सन्माननीय जिल्हाध्यक्ष आहेत अविनाश कोळी साहेब आहेत, आपले नेते प्रशांत दादा आहेत, महेश बालदी साहेब आहेत आणि त्यांच्या सोबतीने या ठिकाणी बेरे साहेब आहेत. हे सर्व मंडळी एक फॉर्म्युला ठरवून देतील. पण तो फॉर्म्युला ठरत असताना साहेब, भारतीय जनता पार्टी खालापूर पूर्व मंडळामध्ये आम्हाला जागा वाटपामध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत. मग त्या तुम्ही कोणाकडूनही द्या. आपलं नॅचरल अलायन्स आहे शिवसेनेबरोबर, तर आम्ही पहिली प्रायोरिटी आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत की त्यांनी आम्हाला सन्मानाने जागा द्याव्यात. नाही दिल्यात तर आपण या ठिकाणी राज्यामध्ये 2 पक्षांबरोबर सत्तेत आहोत, तर आपल्याकडे देखील पर्याय खुले आहेत आणि ते पर्याय खुले आहेत. पण त्याचे दरवाजाची चावी तुमच्याकडे, तुम्ही आम्हाला चावी द्यावी, आम्ही दरवाजा उघडू आणि आम्ही ते पर्याय खुला करून घेऊ. ज्या ठिकाणी आपला सक्षम उमेदवार आहे, ज्या ठिकाणी आपला सक्षम उमेदवार आहे त्या उमेदवाराला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. किमान वाटणी
जी आहे ती मिळाली पाहिजे आणि ती वाटणी मिळाली तर निश्चितपणे आपण जी काही युती द्याल त्या युतीच्या मागं राहू, जे काही आघाडी ठरवाल त्या आघाडीच्या मागं राहू. अन्यथा मी तर सगळ्या पक्षांना आवाहन करेन की तुम्ही आपापले पक्ष जर निर्माण केले असाल तर स्वतःच्या ताकदीवर लढा. भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ताकदीवर लढत आहे.